पाणी पिण्याची योग्य पद्धत. हा व्हिडिओ आयुष्याची 10 वर्षे वाढू शकतो. असं पिऊन बघा. मित्रांनो, आपल्या शरीरासाठी विविध कारणासाठी पाणी देखील खूप महत्त्वाचे. आपले शरीर मुळात 50 ते 70% पाण्याने बनलेले असते. आपल्या शरीरातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार रक्तात 83% पाणी असते, स्नायूंमध्ये 75% पाण्याने बनलेले असतात, हाडे 22% पाण्याने बनलेली असतात, मेंदू 74% पाणी असते. अवयव ज्या पेशी आणि ऊतींनी बनलेले असतात त्यांना हायड्रेट करण्यासाठी शरीरातील सर्व अवयवांना पाण्याची आवश्यकता असते. पाण्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. श्वासोच्छ्वास, घाम येणे, खनिजे आणि पोषक घटकांचे शोषण इत्यादी शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये वापरलेले पाणी वापरले जाते. संपूर्ण शरीराच्या सामान्य कार्यासाठी शरीराला रिहायड्रेट करणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीबद्दल बोलणार आहोत. नंबर 1. उभे राहण्यापेक्षा बसलेले असतानाच पाणी प्यावे. हे वापरलेल्या पाण्याचे योग्य आणि कार्यक्षम शोषण आणि वितरण करण्यास मदत करते. नंबर 2. पाणी लहान घोटात प्यावे आणि एका श्वासात मोठ्या प्रमाणात गिळू नये, कारण ते रक्त जठरासंबंधी रस पातळ होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करते. नंबर 3. नेहमी कोमट पाणी किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी प्या आणि बर्फाचे थंड पाणी नाही. थंड पाणी प्यायल्याने दीर्घकाळात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. हे पचन विस्कळीत करेल आणि गंभीर बद्धकोष्ठता, हृदय समस्या, मूत्रपिंड निकामी होईल. नंबर 4. जेव्हाही तहान लागेल तेव्हा पाणी प्या. तुमच्या शरीराचे जेव्हा जेव्हा पाणी मागावे तेव्हा तुमच्याकडे पुरेसे पाणी असेल तर तुमचे रोजचे पाणी सेवन पूर्ण होईल. जेव्हा तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमची तहान कमी होईल तेव्हा थांबा. नंबर 5. तुमच्या लघवीचा रंग तुम्हाला पुरेसा हायड्रेट आहे की नाही हे सूचित करेल. जर ते गडद पिवळे असेल, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज आहे. जर शरीर पुरेसे हायड्रेट असेल तर लघवीचा रंग बऱ्याचपैकी स्पष्ट किंवा हलका पिवळा असेल. नंबर 6. जर शरीर पुरेसे हायड्रेट नसेल तर होठ देखील कोरडे आणि फाटलेले होतील. नंबर 7. अन्न आणि पाणी सेवन यामध्ये सुमारे 45 मिनिटाचे अंतर ठेवणे फायदेशीर ठरते. जेवल्यानंतर लगेच तहान लागल्यास खालील गोष्टी केल्या जाऊ शकतात. मित्रांनो, हे होते पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीबद्दल फायदे. तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.